मध्ये स्वागत। मराठा बांधव आरक्षणाकरता मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आलेले आपण बघतोय। या आंदोलनाच्या निवासाची व्यवस्था नवी मुंबईतील सिडकोमध्ये करण्यात आलेली आहे। मात्र इथं व्यवस्था चांगली नसल्याचा आरोप मराठा बांधव करतायत। सरकारने समस्या दूर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। मराठा आंदोलकांसाठी नवी मुंबईत शासनाने व्यवस्था केली। वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी हजारोच्या संख्येने मराठा बांधव जमलेत। मात्र त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्यात। नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांनी जाणून घ्या। काय दादा काय म्हणाल, कशा दिवस कसा गेला तुमचा, रात्र कशी गेली तुमची? स्वतःच्या जीवावर आम्ही आहेत। पुन्हा शासनाने आमची काही व्यवस्था केली नाही। आम्हाला पाणी नाही, तर चहा नाही, नाश्त्याची तर हॉटेल पूर्ण बंद केली शासनानं। इतका आमचे अत्याचार करताय शासन। कुठे व्यवस्था काहीच नाही। स्वतः मराठा बांधव हे स्वतः मनोज दादा जरांगे पाटलांच्या त्यागासाठी सगळं त्याग द्यायला तयार आहेत, पूर्ण आहेत। इतका अत्याचार चालू आहे। मुघल शासन परत चांगलं होतं, पण हे शासन अजिबात चांगलं नाही। आपण कुठून आलात, काय म्हणाल दादा? वसमत तालुका राहणार गिरगाव। इथून आलो आम्ही की बस एका महिन्याचा प्रवास घेऊन हे साहित्य आणलेलं आहे, खाण्यापिण्याचं चक। आता ही मुंबई आम्ही काय सोडणार नाही। मुंबई जाम केल्याशिवाय आम्ही रस्त्यावर उतरणार, रस्ते बंद करणार, रस्त्यावर बसून झोपून राहणार आम्ही। आज तरी इथं बसलो आम्ही, आम्हाला कोणतीही शासनाची सोय नाही अजिबात। दादांनी म्हटलं की शांततेत आंदोलन काय, आजचा दुसराच दिवस आहे का म्हणताय? आजचा दुसरा दिवस आहे। आम्ही काल आझाद मैदानावरती गेलो होतो, तिथं पाण्याची बॉटल भेटत नाही। सगळे हॉटेल रस्त्यावरती सगळं बंद केले त्यांनी। आता आम्ही इथं काय प्यायचं, काय खायचं? आता आम्ही मुंबई इथून सोडणार नाही। मुंबई सोडायची नाही, किती दिवस सोडायची नाही, जोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। इथं आता आम्ही आलोय, इथं आमची टॉयलेटची सोय नाही, काहीच नाही, काहीच नाही। आता आम्ही इथं कसं करायचं? उद्या आमची टॉयलेटची सोय कुठं करायची? कुठं करायची? छत्रपती शिवाजी महाराज की जय। कोणच आता संतप्त प्रतिक्रिया समोर येऊ लागल्यात। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।